रामकृष्ण हरी माऊली. निघाले माझे दिवाळे, झाले देवाचे वाटोळे. संत तुकाराम महाराज कथा. वडिलांच्या पाच्यात तुकाराम महाराजावर संसाराची सर्व जबाबदारी पडली. आरंभी वाण्याचा धंदाही त्यांचा चांगला चालत होता. संसाराला लागणाऱ्या पैशाची मिळगत ठीक होत होती. पण तुकारामाचे लक्ष त्या व्यवहारात रमेना. भजन कीर्तन करावे, पंढरीची वारी करावी आणि मनाला तृप्ती द्यावी, असा त्यांचा कार्यक्रम सुरू झाला. त्याचा परिणाम दुकानदारीवर होऊ लागला. त्यांच्या दुकानातील गिऱ्हाईक कमी होऊ लागले. तेव्हा गावातील काही वयस्कर मंडळींनी तुकाराम बुवांना अनेक प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला. "बाबारे, आमचे ऐक. आता भजन कीर्तन यात जर तू लक्ष घातलेस तर तुला पैसा कसा मिळायचा, तुझा धंदा कसा चालणार, या सर्व गोष्टी तुला बाजूला ठेवायला पाहिजेत. पंढरीची वारी पुढे नाही का करता येणार?" तुकाराम महाराज म्हणाले, "म्हणजे तुमचं म्हणणं मी पंढरीची वारी सोडावी?" "होय बाबा, पंढरीची वारी पुढे कर की, नाही कोण म्हणतोय. हे कठीण आहे. त्याच्यानं व्हायचं नाही ते. 7-8 पिढ्यातून चालत आलेली पंढरीची वारी मला कशी सोडता येईल? पापाचा धनी होईल ना मी. वाईट दिवसातच विठ्ठल आपली परीक्षा पाहतो. त्याचे पाय मी कसा सोडू? हे तू आम्हाला शिकवतोस होय?" "मी कोण शिकवणारा? माझा अधिकार नाही तो. पण सर्व भली माणसं. माझे म्हणणं म्या सांगितलं एवढंच. पंढरीची वारी मात्र सोडणं व्हायचं नाही. बघ बाबा, तुझा तू गुलोबाचा मुलगा मोठा म्हणून आम्हा लोकांना वाटलं की 2 गोष्टी सांगाव्यात. नाही ऐकलंस तर तुझी मर्जी. बापांनो, रागावू नका मजवर. मी आपला फार फार आभारी आहे." सगळे लोक रागावून निघून गेले. आपलं बोलणं हा पोरगा ऐकत नाही म्हणून रागाचा खुंट काढण्याकरिता त्याला अनेक प्रकारे सतावण्याला लोकांनी सुरुवात केली. परिणाम असा की दुकानातलं गिऱ्हाईक पार हटलं. मिळकतपुंजी घेणेकरी पैसे आणून देईनात. घेणेकरी तगादा लावू लागली. इतकेच नव्हे तर एक दिवस घेणेकरी दुकानातून सामान बाहेर काढू लागले. टवाळखोरांना तेवढीच झाली गंमत बघायला. त्यातला एक बोललाच, "काय महाराज, काय झालं? ऐकायचं नाही गावातले लोक सांगतात ते. असंच वाटोळं व्हायचं." "माझं काय वाटोळं व्हायचं?" तुकारामाने विचारले. "मग कोणाचं?" "झालंय माझं दिवाळं, झालं देवाचं वाटोळं." बुवा बोलले. दुकानातलं सगळं सामान बाहेर निघालेलं पाहून जिजाबाईने कपाळाला हात लावला. ती रागावली, चरफडली, नवऱ्याशी भांडू लागली. पण उपयोग काय? तुकाराम बुवा शांतपणे मुलीची म्हणजेच बायकोची समजूत घालू लागले. "अगं, पैसा मिळणं वा ना मिळणं गोष्टी दैवाधीन आहेत. ते या भोगासी असावे सादर. देवावरी भार टाकोनिया." जिजाबाईंनी कितीही त्रागा केला, नवऱ्याला बोलली तरी ती पतिव्रता होती. धीराची बायको होती. आपल्या वडिलांकडून भांडवल आणून पुन्हा तुकारामांना धंद्याला लावायचा तिने चंग बांधला. तिने त्याच्याकरिता 200 रुपये उभे केले. तुकारामांनी मिठाच्या गोणी भरल्या आणि व्यापाराकरिता गेले. 200चे 250 झाले. तुकाराम बुवा परत घराकडे निघाले. वाटेत एका गावात मुक्काम केला. रात्रीच्या वेळी तेथील देवळात बुवांनी भजनाला सुरुवात केली. सुश्राव्य भजन ऐकून गावातील बरेचसे लोक भजनाला जमले. तेवढाच मनाला विरंगुळा म्हणून कित्येक दुःखी कष्टी लोक देवळात गोळा झाले. भजनानंतर एक अतिशय दीन, दारिद्र्याने गांजलेला
दुष्काळाने पिडलेला ब्राह्मण पुढे आला आणि त्याने बुवाच्या पायावर लोटांगण घातली. दुःखदायक कहाणी सांगितली आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू झाल्या. तळवळ्याने बोलला, काय करू आता, पोरांना काय घालू? सावकाराने कर्जापायी उभे पीक घेतले. तुकारामांना अतिशय गहिवरून आले. त्यांनी विचारले, सावकाराचं किती देणं होतं? त्याचे पैसे दिले तर पीक देईल का परत? न द्यायला काय झालं पैसे दिल्यावर? तुकारामांनी आपल्या जवळचे सारे पैसे त्या ब्राह्मणाला देऊन टाकले. नफा गेला, भांडवल गेले. तुकाराम बुवा रिकाम्या हाती घरी परत आले. घरी आल्यावर जिजाबाईने केवढा कडकडाट केला असेल याची कल्पनाच केलेली बरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी.